हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत इन्स्टंट श्रीखंड कसं करायचं। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दही, घट्ट दही, थोडी साखर, मीठ आणि वेलची पूड। तर आता आपण बघूया की इन्स्टंट श्रीखंड कसं करायचं। त्याच्यासाठी मी हे घट्ट दही घेते। आपल्याला केवढं श्रीखंड करायचं आहे, 1-2 चमचे मी आत्ता घेते, 2-3 चमचे घेते घट्ट दही। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी साखर घालते। आपल्याला गोड किती हवं आहे ते, ह्या साखरेच्या ऐवजी तुम्ही पिठी साखरही घालू शकता, ती बेस्ट आहे। पण मी किती गोड हवं आहे तेवढं साखर घातली। आणि ह्याच्यामध्ये आता मी वेलची पूड घालणार आहे, थोडी, आपल्या श्रीखंडात असते ना तेवढीच, चवीनुसार। कोणाकोणाला जास्त आवडते, कोणाकोणाला कमी आवडते। ही मी एवढी वेलची पूड घातली। आणि आता यात मी घालणार आहे मीठ, चवीपुरतं मीठ, कारण कोणत्याही गोड पदार्थात आपण मीठ घालतो। मीठ घातलेलं आहे। आता या दह्यामध्ये मी हे सगळे पदार्थ घातल्यानंतर हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे। झालं आपलं इन्स्टंट श्रीखंड। हे फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर सर्व करा। अगदी श्रीखंडासारखी टेस्ट लागते। आपल्या घरी श्रीखंड नसेल आणि काहीतरी गोड हवं आहे आपल्याला पोळीशी खायला, तर तुम्ही हे इन्स्टंट श्रीखंड करू शकता। माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।